गेल्या 2-3 दिवसापासून लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कांदा निर्यात बंदी उठल्याची साखरपेरणी जिल्ह्यात सुरू आहे। त्यामुळे या निर्यात बंदीचा शेतकऱ्यांना फायदा होणार की व्यापाऱ्यांना हेही पाहावे लागणार आहे। मात्र राजकारण्यांकडून खोट्या निर्यात बंदीचे भांडवल करून राजकीय डाव मानले जात आहेत। त्यामुळे कांदा भाववाढीच्या आशेवर बसलेल्या शेतकऱ्यांच्या वर्मावर घाव घातला जात आहे। दरम्यान निर्यात बंदीचे पितळ उकडे पडल्याने त्यांचे राजकीय भांडवल करणाऱ्यांना चपराक बसल्याची संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून आता उमटू लागली आहे। नमस्कार, मी सागर दुस्सल। गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यांची आर्थिक अवस्था अत्यंत बिकट झाली आहे। राज्यात व केंद्रात कोणत्याही सरकारची सत्ता असो, बळी मात्र शेतकऱ्यांचा दिला जात असल्याचे चित्र आजपर्यंत पाहावयास मिळत आहे। सध्याही तशीच अवस्था असून लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घेण्यात आला असल्याची फुलताप मारल्याने कडू कांदा गोड झाला असल्याच्या भंपकबाजीनंतर सरकार शेतकरी हिताचे निर्णय घेत असल्याची मुक्तपणे उधळून राजकीय नेत्यांनी आपली राजकीय पोळी भाजून घेतल्याचे बोलले जात आहे। सरकार आपली मक्तेदारी शेतकऱ्यांवर लादत असल्याचा आरोप शेतकऱ्यांमधून होत आहे। गेल्या 4 महिन्यापूर्वी जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी अवकाळी तसेच अतिवृष्टी या मोठ्या संकटात कांदा पिकवला। मात्र कांदा पीक काढणीला येताच सरकारने कांदा निर्यात बंदी केली। त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हा हिरवला गेला। शेतकऱ्यांना कांदा कवडीमोल भावाने विकावा लागला। सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे वर्षभराचे आर्थिक नियोजन कोलमडले। मात्र आता लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांवरील नाराजी दूर करण्यासाठी सरकार कांद्यावरील निर्यात बंदी उठवित असल्याची आवाई उठवण्यात आली। त्यासाठी काही राजकीय नेत्यांनी दिल्लीवारी केली। आता त्या वारीला यश मिळाल्याचा डांगोरा पिटून हे शेतकरी हिताचे सरकार असल्याचा आव आणला जात आहे। मात्र या राजकारण्यांच्या खेळीत नेहमीच शेतकरी अडकतो। शेतकरी हिताचे निर्णय घ्यायचे असते तर यापूर्वीच घेणे अपेक्षित होते, मात्र तसे झाले नाही। आज जर पाहिलं आपण तर शेतकऱ्यांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे। 1 एकर कांद्यासाठी 60 ते 65 हजार रुपये खर्च येत आहे। कांदा लागवड खर्च, कांदा काढणी खर्च, खते, औषध फवारणी, तसेच जर आपण पाहिलं तर खुरपणीसाठी जे मजूर लागतात यांचे भाव दिवसेंदिवस वाढत चालले आहे। हा खर्च शेतकऱ्यांना परवडत नाही। त्यात अवकाळी संकटामध्ये सरकारने कांदा निर्यात बंदी केली। त्यावर झालेल्या खर्चाच्या बदल्यात शेतकऱ्यांच्या पत्रामध्ये घामाचे दाम पडत नाही। परिणामी शेतकरी मेटाकुटीस आला आहे। या तथाकथित निर्यात बंदीमुळे राहिलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल की नाही याबाबत शेतकऱ्यांच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकत आहे। मात्र ही निर्यात बंदी 31 मार्च नंतर उठवणार असल्याचे बोलले जात असून यात कितपत तथ्य आहे याबाबत शंका कुशंकेचे मोहोळ सध्या तरी शेतकऱ्यांच्या चर्चेतून उठले आहे। परंतु नगर जिल्ह्यात कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्याची बातमी पेरण्यात आली, त्यात अर्थात आम्ही होतो, ती आम्ही प्रसारित केली। परंतु या स्थानिक नेत्यांना वरिष्ठ नेत्यांनी दिलेला जुमला नसावा म्हणजे झालं। कारण स्थानिक नेत्यांनी निर्यात बंदी उठल्याची गोड बातमी देत सत्कारही स्वीकारायला सुरुवात केली आहे। ही निर्यात बंदी लवकर न उठल्यास निवडणुकीच्या तोंडावर स्थानिक नेत्यांचे हसू होणार यात काळी मात्र शंका नाही। 31 मार्च नंतर निर्यात बंदी उठवण्यात येणार आहे असं बोललं जात आहे। परंतु या उठणाऱ्या निर्यात बंदीचा नेमका फायदा आता कोणाला होणार आहे, शेतकऱ्यांना होणार आहे का व्यापाऱ्यांना होणार आहे हे येणारा काळ ठरणार आहे। पुढे जाऊ नका, पाहत राहा नगर संघर्ष न्यूज 24 तास। जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राइब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा।